नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मला विंदा करंदीकरांची एक कविता आठवते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अनेक जणी कविता कोट करत असतात, मी पण करतोय. पण त्यातला आशय आपण किती समजून घेतो. तुम्हाला मदतीची सवलतीची गरज असते, ती सवलत घ्यायची असते. पण ती सवलत घेतल्यानंतर, त्या मदतीचा फायदा घेतल्यानंतर आपल्याला इतकं समर्थ करावं की आपणही दुसऱ्या कोणाच्या तरी मदतीला उभं राहिलं पाहिजे. आज कोणतरी आपल्या मदतीला उभा राहिलाय, त्यातून आपल्या गरजा भागल्या, आपण जगू शकलो, आपण टिकू शकलो, तर आपल्यासारखा धडपडणारा कोणी भेटला तर त्याच्या मदतीला आपण उभं राहिलं पाहिजे. त्याला घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे आपल्या हाताने सुद्धा द्यायला सुरुवात केली पाहिजे. फक्त भिकाऱ्यासारखा कटोरा घेऊन जगभर भीक मागत फिरणं, सरकारने हे करावं, सरकारने, मी सध्या भयंकर विचलित झालो. यांची ती मागणी आहे, त्यांची ही मागणी आहे, त्या राजीनामा मागतायत, हे अमुक मागतायत, तमुक मागतायत. तुम्ही जगता कशाला? तुम्ही जन्माला कशाला आलाय? जन्मता मरत का नाही? जन्माला आल्यापासून माणसाच्या पिल्लाला आई बाप वाढवतात, खाऊ पिऊ घालून मोठं करतात, आपल्या पायावर उभं करतात. आपण स्वयंभू व्हावं, आत्मनिर्भर व्हावं, यासाठी आपले पालक प्रयत्न करतात. कधी कधी समाज करतो. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लहान मोठ्या संस्था शिष्यवृत्ती वगैरे देतात, वेगवेगळी मदत करतात. त्या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये तो जुन्नैद नावाचा कोणतरी किंवा आणखीन कोणतरी 10 लोक येऊन तिथे जमलेल्या लोकांना काय पाणी पाजत असतील, कोल्ड्रिंक देत असतील, खाणं पिणं, बिर्याणी खाऊ घालत असतील. त्यांनी पैसे कुठून आणले हा स्वतंत्र विषय, मला त्यात पडायचं नाही. पण त्या कोसळणाऱ्या पावसात किंवा रणरणत्या उन्हामध्ये जी पोरं आणि जी माणसं कुठच्या तरी कारणासाठी ते आंदोलन बरोबर चूक बाजूला ठेवा, तुमच्या मदतीला कोणतरी पदरमोड करून तुम्हाला खाऊ पिऊ घालायला आला, तुम्ही भुकेले राहू नये याची काळजी कोणाला तरी वाटली आणि तो द्यायला आला, त्याने दिलं, तुम्ही घेतलं, तुमची भूक भागली, तुमची तहान भागली. पण हे आपल्या डोक्यावर उधारी आहे, आपला त्याच्यावर हक्क नव्हता. सवलत हा हक्क नसतो मित्रांनो, सवलत हा हक्क नसतो. ती सवलत तुम्ही तिथे दुबळे आहात म्हणून तुम्हाला दिलेली सवलत किंवा मदत आहे. कधीतरी ती फेडायची असते, याचं भान पाहिजे. अमेरिकेत हा कोण तो तुमचा डिपके वगैरे अमेरिकेतला या विद्यापीठात त्या विद्यापीठात वगैरे वगैरे वल्गना करतात. त्यांना माहितीये ही विद्यापीठं कशी उभी राहिलेत आणि कशी चालतात. अमेरिकेमध्ये जी विद्यापीठं आहेत ती सरकारी अनुदानावर चालत नाहीत. बहुतांश नामवंत अमेरिकन विद्यापीठं आहेत ती स्वतःच्या तिजोरीत किंवा आपल्या खात्यात असलेल्या पैशाच्या व्याजावर चालतात. इतकं प्रचंड निधी त्या विद्यापीठांच्या बँक खात्यांमध्ये जमा आहे. आणि तो कुठून आलाय? कोणा मोठ्या उद्योगपतीने दिलाय असं नाहीये. त्या विद्यापीठामध्ये हुशार विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती दिली जातं, अनुदान दिलं जातं, त्या अनुदानातून ही पोरं मेहनत करून आपलं कौशल्य, आपली गुणवत्ता वाढवतात आणि हळूहळू करत कुठच्या तरी अशा मोठ्या अधिकार पदावर जाऊन बसतात आणि करोडो करोडो डॉलर्स कमावतात. पण ते विसरत नाहीत की या विद्यापीठाने आपल्याला कधीतरी अनुदान, सवलत, शिष्यवृत्ती दिली आहे म्हणून इतकी मजल आपण मारू शकलो. त्या वयामध्ये, त्या गरजेच्या काळामध्ये या विद्यापीठाने किंवा त्याच्या औदार्याने आपल्याला
फी मध्ये सवलत मिळाली नसती, शिष्यवृत्ती मिळाली नसती, तर आपण हा कोर्स हे शिक्षण पूर्ण करू शकलो नसतो. आणि आज जी आपली कुवत आहे त्या कुवतीमुळे ज्या उच्च पदावर जाऊन पोहोचलोय तिथे पोहोचलो नसतो. हे त्या विद्यापीठाने किंवा त्या विद्यापीठाला दानधर्म करणाऱ्या कोणीतरी आपल्यावर केलेले उपकार आहेत. ते आपल्यावर कर्जाचा बोजा असल्यासारखे आहेत. त्याची परतफेड केली पाहिजे असं त्या मुलांना, हुशार मुलांना वाटतं. आणि त्यातून हे सगळे त्या त्या विद्यापीठातून शिकून पुढे उच्च पदस्थ झालेले अनेक नामवंत करोडो करोडो डॉलर आपल्या व्यक्तिगत कमाईतून त्या विद्यापीठांना देत असतात. आणि कशाच्या बदल्यात देत असतात की त्या विद्यापीठाने गरजेच्या वेळेला आपल्याला दिलं. आणि त्यामुळे आज आपल्या नंतरच्या पिढीमध्ये त्या विद्यापीठामध्ये कोणी गरजू आला तर तो पैशाअभावी, साधनांअभावी मागे पडू नये म्हणून आपण देणं लागतो ते देणं फेडतात. त्यातून पुढच्या विद्यार्थ्यांना संधी मिळत असते. सरकारी अनुदानाकडे आशाळभूतपणे बघणारी विद्यापीठं अमेरिकेत नामवंत झालेली नाहीत. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की आपण देणं लागतो हे जेव्हा विसरतो तेव्हा गडबड सुरू होते. आणि गडबड का सुरू होते ते पण लक्षात घ्या. गडबड अशीच सुरू होत नाही. गडबड तेव्हा सुरू होते की ज्या वेळेला आपण देणं लागतो हे विसरतो. तुमचे पालक किंवा वेगवेगळ्या संस्था तुमच्यासाठी अनेक सुविधा उभ्या करतात. त्या सगळ्यांकडे हात पसरून भिका मागत तुम्ही आयुष्यात जगू शकत नाही. हळूहळू करून त्या मदतीचा फायदा घेऊन आपण स्वयंभू होणं, आत्मनिर्भर होणं आवश्यक असतं. आणि ते आत्मनिर्भर झालात की इतर गरजूंना मदत करणं. मी बघतोय गेल्या 25-30 वर्षामध्ये माध्यमातून सुद्धा असा भडीमार केलाय. तुम्हाला काय दिलं सरकारने, तुम्हाला काय दिलं. मला आठवतं त्या उत्तराखंडमध्ये सुनामी आली, शेकडो लोक तिथे अडकून पडले होते, प्रचंड मोठी ढगफुटी वगैरे झाली होती. तर तिथून सरकारच्या किंवा आर्मीच्या लोकांनी ज्यांना वाचवले होते त्यांना जाऊन आपले कॅमेरामॅन विचारतात, अच्छा तुम्ही वाचवलात, मग तुम्हाला काय खाऊ पिऊ दिलं का. अरे त्याचा जीव वाचवलाय, मेला असता तो, जीव वाचलाय त्याचा, वाहून गेला असता, कुठे वाहून गेला असता पत्ता नाही. आपण घेतो तेव्हा आपण देणं लागतो हे जेव्हा विसरतो तिथून एखाद्या समाजाची आणि संस्कृतीचा ऱ्हास सुरू होत असतो. तुम्हाला सवलत मिळाली, बरोबर आहे. तुमच्या पालकांनी तुम्हाला जन्माला घातलं आणि आपलं कर्तव्य म्हणून तुम्हाला लहानाचं मोठं केलंय. 15 वर्ष 12 वर्षाचं होईपर्यंत तुमचा सगळा खर्च उचलला, तुमच्या गरजा तुम्हाला शिकवण्यासाठी पदरमोड केली आहे पालकांनी. पालकांनी नसेल तर आणखी कुठल्या संस्थेने केली असेल. आणि म्हणून मला आज असं वाटतं की जे काही आपण गेल्या जंतर मंतरच्या आंदोलनाच्या निमित्ताने बघितलं त्यानंतर पालकाला अधिक जबाबदार होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मोदींनी या मुलांना माफ करावं किंवा सरकारने त्यांच्यावरचे FIR मागे घ्यावे. मुळात असा विचार करा की त्यांच्यावर FIR दाखल करायची वेळ का आली. ज्या मुलांना स्वयंभू होणं, बुद्धीने कुशल होणं, समाजाला उपयोगी बनता यावं म्हणून शिक्षणाकडे पाठवलेलं आहे, ती मुलं कुठल्या कुठे भरकटली. आजही आपल्या देशामध्ये हजारो हजारो मुलं वेगवेगळ्या शहरामध्ये दिसतील, काबाड कष्ट करतात. बालमजुरी बेकायदा असली तरी कुठल्या तरी हॉटेलमध्ये कपबशा विसरणारी मुलं मिळतात. मिळेल तो कोरडा तुकडा खाऊन भीक मागून जगतात. त्यापेक्षा आपण सुखवस्तू आहोत, आपल्यावर कुटुंबाचे, परिवाराचे, पालकांचे आणि व्यवस्थेचे उपकार आहेत याची जाणीव नाही. आणि शिव्याशाप देत फिरणारी ही पोरं ही उद्या आई बापांची काय अवस्था करतील याची कल्पना करा. या देशाची एक व्यवस्था आहे
ज्या व्यवस्थेमुळे तुम्ही सुरक्षित जगता, एवढी तुम्हाला खुमखुमी आहे तर जा त्या पीओके मध्ये जा, पाक व्याप्त काश्मीर मध्ये जा आणि तिथे हे सगळं बडबडून दाखवा. खुमखुमी आहे ना तुम्हाला? आपल्यामध्ये फार मोठा पुरुषार्थ संचारलाय असं ज्यांना वाटतं, त्या दीपिकेपासून अगदी त्या 15 वर्षाच्या पोरीपर्यंत एवढी खुमखुमी आहे, तर पराक्रमाची जागा आहे तिथे जा. ते विश्वास नांगरे पाटील सारखा अत्यंत काबाड कष्ट उपसत IPSच्या परीक्षेला जाऊन आज नागपूर वगैरेचा पोलीस कमिशनर झालेला माणूस, तो आपले अनुभव सांगतो, त्यापासून काही शिका. तुमच्यापेक्षा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये विश्वास नांगरे पाटील यांना शिक्षण घ्यावं लागलं. तुकाराम मुंडे हे आदर्श आहे, दीपके आदर्श नाही मित्रांनो. तो धागणदिंग करणारा सौरव दास हा आदर्श नाहीये. आयुष्यात यशस्वी होण्याचा जो वसा विद्यार्थ्याने घ्यायचा असतो, त्यापासून तुम्हाला दूर भरकटत नेणारी ही माणसं आहेत. आयुष्य म्हणजे काय असतं? जन्माला आल्यापासून मृत्यूला पुढे पुढे ढकलत जगण्याचे कष्ट घेणं. कुठलाही कम्फर्ट झोन नसतो मित्रांनो. ज्या क्षणी तुम्ही जन्म घेता, आईच्या उदरातून या जगामध्ये येता, त्या क्षणापासून आपला श्वास आपल्याला घ्यावा लागतो. आईच्या गर्भाशयात असताना तुम्हाला काही खाणं शोधावं लागत नाही, मिळालं तर ते चावावं लागत नाही, सगळं आपोआप होतं. आईच्या सगळ्या शारीरिक व्यवस्थेतून आई तुमचं पोषण करत असते. तुमच्यासाठी साधा श्वास सुद्धा तुमची आई घेत असते. पण ज्या क्षणी तुमचा जन्म होतो तेव्हापासून तुम्हाला स्वतःचा श्वास घ्यावा लागतो, स्वतःची विष्ठा टाकावी लागते, स्वतःचं मूत्र सोडावं लागतं. ते साफ करणारी आई असेल किंवा कोणतरी पालक आहे म्हणून, नाहीतर किड्या मुंगी सारखे सडून मरून जा. या आई बापांपासून शासन व्यवस्थेपर्यंत, समाज व्यवस्थेपर्यंत तुम्हाला ज्या सुविधा मिळाल्या आहेत, त्या सुविधा ही तुमच्यावर असलेली उधारी असते. आणि त्या उधारीचं भान न ठेवता ज्या प्रकारचं वर्तन जंतर मंतरवर दाखवण्यात आलं, या पोरांवरचे FIR नुसते घेऊन चालणार नाही, त्यांना सडकून फोडून काढलं पाहिजे. यातना म्हणजे काय असते, संघर्ष म्हणजे काय असतो, वेदना म्हणजे काय असते, हे त्यांना कळलं पाहिजे. कोणीतरी कॅमेऱ्यासमोर, मोबाईल समोर हात जोडून मी चूक केली, पछतावा आहे वगैरे, नाही, पछतावा नाही, लाज वाटत नाही याला. आणि त्यांच्यावरचे पण FIR मागे घेतले पाहिजे. म्हणून जेव्हा दीपके किंवा कोणतो सौरव म्हणतो, तेव्हा त्यांना पहिले आत घ्या. समाजामध्ये एक शिस्तीला पोखरणारी, कीड पसरवणारे हे लोक, आणि त्याला आंदोलनाचं उदात्तीकरण दाखवणारा मीडिया. विसरू नका, एक दिवस समाज रस्त्यावर येतो. मी माझ्या मुलाला शाळेत घालतो तेव्हा त्याला शिकवलं जावं ही अपेक्षा असते. पालकांनी ही गोष्ट पहिली लक्षात ठेवावी. कुठची तरी नामवंत शाळा आहे, कॉलेज आहे, प्रचंड फी आकारतं वगैरे वगैरे म्हणून ते चांगलं होत नाही. जी शाळा, जी संस्था उत्तम संस्कार करते ती शाळा असते, ते कॉलेज असते, जिथे तुमच्या मुलाला विकसित होणं, सुसंस्कृत होणं, समाजोपयोगी होणं, समाज व्यवस्थेमध्ये आपलं स्थान निर्माण करणं, यासाठी मदत करणारी व्यवस्था म्हणजे शिक्षण असतं. आणि म्हणून मी आज हा व्हिडिओ जो केलाय तो तेवढ्यासाठी केलाय. सरकार काय करेल, पोलीस काय करेल, कायदा काय करेल सोडून द्या. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाची जबाबदारी घ्यावी. माझं मूल भरकटत जाता कामा नये, चुकीच्या सहवासात जाता कामा नये. त्याच्यावर चुकीचे संस्कार नादी लागल्यामुळे किंवा संगतीमुळे लागत असतील तर त्यापासून आपलं मूल दूर करणं ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे, सरकारची आणि पोलिसांची जबाबदारी नाहीये.
पालक म्हणून ती एक एक पालकाची, आईची, बापाची, मामाची, काकाची, थोरल्या भावंडाची ती जबाबदारी आहे. ती जबाबदारी तुम्ही कशी पार पाडणार? सोपं आहे मित्र. की जी जी मुलं अशी अर्वाच्य भाषा, अश्लील भाषा, शिव्या देताना तुम्हाला दिसलेली आहेत, त्यांच्या संगतीत आपलं मूल जाऊ नये. आणि ज्यांचे व्हिडिओ आले नसतील पण जी मुलं अशी आहेत हे आपल्याला ऐकून माहिती आहे, अशा मुलांच्या संगतीत आपलं मूल जाऊ नये एवढी जबाबदारी पालक घेणार आहेत का? मी मुंबईत लालबागच्या चाळीमध्ये वाढलो. आमच्याकडे एक पोस्टमास्टर रिटायर झालेले आजोबा होते, निमकर आजोबा. पंचा नेसलेला, गळ्यात जानवं आणि उघडा बंब तो असा शिडशिडीत बांध्याचा वयोवृद्ध माणूस. चाळीत त्याची अशी बारीक नजर असायची. आमच्याकडून थोडं इकडे तिकडे झालं तर 2 फटके मारायचे निमकर आजोबा. पण आमच्या पित्याची मुलाला मारलं का हे विचारायची भिशाच नव्हती. भिशाच नव्हती. निमकर आजोबांनी 2 फटके मारले याचा अर्थ तू काहीतरी गल्लत केलेली आहेस. आणि हे संस्कार घेऊन आम्ही वाढलो. आम्ही बहकलो नाही, भरकटलो नाही. ही प्रत्येक पालकाची जबाबदारी असते आणि त्या परिसरातल्या वडीलधाऱ्यांची जबाबदारी असते. समाजाला बुद्धिजीवी बनवण्यासाठी, विवेकवादी बनवण्यासाठी जी व्यवस्था आहे, ज्याला मीडिया आणि पत्रकारिता म्हणतात, त्यांनी असल्या गोष्टीचं समर्थन कुठूनही करता कामा नये. ती मुलं लहान आहेत, तो लहान आहेत तर आपला गू का खात नाहीत? आपला गू खाण्याची अक्कल कुठून येते? रस्त्यात पडलेला कुठलं तरी गोमूत्र किंवा गोबर खाणार का म्हटलं का राग येतो. मग हे काय करताय तुम्ही? किंवा मला असं म्हणायचंय की सरकार कायदा करायचं ते करतील, पण प्रत्येक पालकांनी कटाक्षाने एक बघावं की हे असले उद्योग करणारी जी मुलं आहेत, जी आज तुम्हाला स्वतःच्या त्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून आपली विकृती जाहीरपणे तुमच्यासाठी मांडतायत, ती इतर पालकांसाठी मांडतायत की आपलं मूल याच्या संगतीत जाऊ नये. कारण एकदा बिघडलं सडलं की त्याची जबाबदारी ते असले वाईट संगतीचे लोक उचलत नाहीत. ती जबाबदारी तुम्हाला उचलावी लागते. तो उमर खालिद असेल, शारजील इमाम असेल, एका जोशामध्ये त्यांनी जो काही मूर्खपणा केलाय सोडून द्या, पण त्यांना अशा रीतीने चिथावणारे, असली गैरलागू वर्तन करायला भाग पाडले ज्याने, ते नामानिराळे राहिलेत आणि ती पोरं आपलं तारुण्य तुरुंगात सडवत बसलेली आहेत. तुमची मुलं अशीच भरकटत जाऊन गुन्हेगारीच्या मार्गाला जावीत असं पालकांना वाटतं का? हा माझा प्रत्येक पालकाला प्रश्न आहे. आपल्या मुलांना सोयी सवलती, सुविधा आणि खर्चाची व्यवस्था करताना तो उद्या ते कर्ज फेडणार आहे की याकडे पण बघा. अनेक व्हिडिओ बघायला मिळतात. किती मुलं आई बापांना त्यांच्याच घरातून बाहेर काढून वृद्धाश्रमात जमा करतात, पण त्यांची जबाबदारी उचलत नाही. ती मुलं विसरतात की कधी काळी यांच्या अंगावरच आपण हागूमुतू केलेली आहे. आज त्यांची साधी जबाबदारी आपण उचलत नाही. याची सुरुवात तिथून होते. स्वातंत्र्य वगैरे जेव्हा म्हणतो ना, ते बेजबाबदारीपर्यंत जायला लागलं की त्याला आवरलं पाहिजे, त्याला व्यसन घालणं म्हणतात. माणूस हा सुद्धा या नैसर्गिक रचनेमध्ये एक पशु आहे, जनावर आहे. आणि त्या माणसातल्या पशुला, जनावराला जी वेसण घातलेली आहे, लगाम लावलेली आहे, त्याला संस्कार म्हणतात, त्याला शिस्त म्हणतात. ती एकदा वेसण सुटली की मग त्या जनावराला आवरणं अशक्य होतं. एखाद्या मुलीवर सामूहिक बलात्कार का होतात हे बघा, मग कळेल की आपण ती वेसण सैल होऊ दिली का? आपण तो लगाम सैल केला का? मग पोलिसांनी काय करावं हे शहाणपण शिकवू नका. आधी आपलं पोर
संकटात ढकलायचं आणि आता कोणीतरी मदत करा रे म्हणून टाहो फोडायचा यासारखा नालायक पालक नसतो. आणि म्हणून माझं सगळ्या पालकांना आव्हान आहे, सरकार काय करायचं ते करेल, कायदा करेल, तुम्ही काय करणार? तुमचं मूल ही तुमची जबाबदारी नाही असं वाटतं का? मग कुत्री मांजरालाही पिलं होतात, रस्त्यावर आपली आपली वाटतात किंवा गाडी खाली सापडून मरतात, तशी जन्माला घाला नाही पोरं सोडून द्या. जर आपलं पोर म्हणून आस्था असेल, आपुलकी आणि माया असेल, तर त्याला चांगल्या मार्गाला नेणं ही सगळ्यात पहिली जबाबदारी पालकाची असते. बाकी समाज नंतर मदतीला येतो. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.